कोणत्या विद्यार्थ्यांना घेतलं जाईल? आता ज्यावेळेला ज्या विद्यार्थ्यांनी शिफारस पत्र दिले नाही, कधी आंदोलनाला आले नाही, पहिलं आंदोलन झालं, दुसरं आंदोलन झालं, सांगलीचं आंदोलन झालं, त्याच्यामध्ये सुद्धा नव्हते, असेच विद्यार्थी सर्वात पुढे राहतील जॉब घेण्याच्या दृष्टिकोनातून, बरोबर आहे का नाही? म्हणजे जे सदा सर्व काळ इनॅक्टिव्ह होते असे मुलं आता सगळ्यात समोर यायला लागतील, बरोबर आहे? म्हणजे जशा पद्धतीने एखाद्या बिळ्यामध्ये पाणी टाकल्याच्या नंतर त्याच्या आतमध्ये असलेले खेकडे वर येतात, अगदी तशाच पद्धतीनं काल शिंदे साहेबांनी घोषणा केल्याच्या नंतर सर्वात जास्त ॲक्टिव्ह कोण झाले असतील तर हेच की ज्यांनी कधी आस्थापनेमध्ये जाऊन चांगल्या पद्धतीनं काम केलं नाही आणि त्या ठिकाणी कधीही अटेंडन्स बघितले नाही, 5-5, 6-6 महिने झाली पगार होते काय, कुणीकडे आंदोलन होते काय, असेच विद्यार्थी आता तुम्हाला जास्त चुळबुळ करताना दिसतील. तर अशा पद्धतीमध्ये तुमची भूमिका खूप महत्त्वाची आहे, कारण की 50% विद्यार्थ्यांना साधारणतः ते घेऊ शकतात अशा पद्धतीची आता माहिती आहे. जरी शासन सकारात्मक असलं तरीसुद्धा 1,10,000 विद्यार्थ्यांना सरसकट कार्यकाळ वाढेल अशी काही शक्यता नाही आहे. याच्यामधले काही विद्यार्थी खाजगी आस्थापनांमध्ये आहेत तर ते सोडून द्या, ठीक आहे. मग आता राहिली गोष्ट शासकीय आस्थापनांची, परंतु शासकीय आस्थापनांमध्ये घेताना त्या विद्यार्थ्यांचा प्राधान्यक्रम कसा ठरवायचा, त्यांचे निकष कसे ठरवायचे, मग ते शैक्षणिक गुणवत्तेवरून ठेवायचे की त्यांनी केलेल्या कामावरून त्याचे निकष बघायचे, त्यांच्या अटेंडन्सवरून बघायचं, त्यांच्या स्वभावावरून बघायचं की त्यांच्या काम करण्याच्या शैलीवरून बघायचं, याचे जे निकष आहेत तर ते आता कोण ठरवेल? शासन ठरवू शकतात. परंतु हा विषय कधीचा आहे? जर त्या ठिकाणी शासनाने ठरवलं की विद्यार्थ्यांना कार्यकाळ वाढवून द्यायचा. आता उपमुख्यमंत्री महोदय यांच्यापर्यंत जर तो विषय गेलेला असेल आणि त्यांनी काल जाहीररित्या स्पष्ट सांगितलं तर याचा अर्थ आहे की 100% त्याच्यामध्ये काम होणार, परंतु 100% मुलांचं काम नाही होणार हे सुद्धा 100% खरं आहे, ठीक आहे. सरसकट विद्यार्थ्यांना घेतील का विद्यार्थी मित्रांनो? सरसकट विद्यार्थी मित्रांना घेणं शक्य नाही आहे. मग त्यामध्ये आता 50% विद्यार्थी घ्यायचे की 40% घ्यायचे की 30% घ्यायचे, हा जो निर्णय आहे तो शासन सर्वस्वी करणार आहे.